नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 2 मधला 10 नंबरचं एक्झाम्पल. चॅप्टरचं नाव आहे डिफरन्शिएशन. आता काय दिलंय आपल्याला बघा एक्झाम्पल मध्ये. लेट y इज इक्वल टू cos स्क्वेअर log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. मग आता इनिशियलला काय आहे बघा, कॉस स्क्वेअर आहे. स्क्वेअर असेल तर आपल्याला काय वापरायचं, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरायचा. काय वापरायचा, एक्स रेस टू एन. मग डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय वापरायचं आपल्याला, कॉस स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता याच्यामध्ये इनिशियलला काय आहे, कॉस स्क्वेअर आहे, स्क्वेअर. मग कॉस स्क्वेअर जर असेल तर आपल्याला काय करायचंय, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरायचा. कोणता वापरायचा, एक्स रेस टू एन. मग एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय बघा, 2 कॉस रेस टू 2 मायनस 1. मग 2 मायनस 1 म्हणजेच 1 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा, या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, कॉस ऑफ लॉग ऑफ कॉस किती, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 एक्स स्क्वेअर प्लस 7 इज इक्वल टू, हे बाकी ॲज इट इज 2 कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. आता इनिशियलला काय आहे, कॉस एक्स आहे, तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, मायनस साइन एक्स. मग कॉस एक्सचा किती येणार इथं, मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज. मायनस साइन ऑफ अँगल पूर्ण आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा, डेरिव्हेटिव्ह तर आतल्या फंक्शनचा. तर आतलं फंक्शन कोणतं आहे मग, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. त्याचा काय घेतला आपण, डेरिव्हेटिव्ह घेतला. आता हे बाकी समजा आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे. तर किती येतं बघा, हे 2 कॉस ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज मायनस साइन ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनिशियलला काय आहे, लॉग आहे, लॉग. मग लॉग एक्सचा किती, 1 बाय एक्स. मग इथं लिहायचं 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय, आतल्या फंक्शनचा एक्स स्क्वेअर प्लस 7चा. शेवटी काय लिहायचं बघा, आपल्याला ॲज इट इज लिहायचं बाकी गोष्टी. बघा लक्ष द्या आता इकडे सर्वांनी. मायनस चिन्ह आपण बाहेर घेतलं, मायनस चिन्ह आपण बाहेर घेतलं तर काय येईल बघा, मायनस किती आलं, 2 साइन ब्रॅकेट ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे आपल्याला, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 मायनस साइन लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 हा ब्रॅकेट क्लोज इंटू कॉस ऑफ किती आहे, log of x square plus 7 log of x square plus 7 bracket close म्हणजे आता काय फॉर्म्युला झाला, 2 sin x इंटू cos x इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 2x. मग 2 इंटू 2 किती होतं ते बघा. आता लक्ष द्या सर्वांनी. 2 साइन एक्स, याला थोड्या टायमापुरतं एक समजा, याला थोड्या टायमापुरतं एक समजा. मग 2 साइन एक्स, मग 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स साइन 2x. मग मायनस साइन 2x. मग एक्स काय आहे, तर तुमचा अँगल आहे, एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज मायनस साइन ऑफ ब्रॅकेट 2 log ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू 2x आणि डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7.
आता फायनल आन्सर बघा, डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 2x इंटू साइन ऑफ 2 log x square plus 7 bracket close whole divided by x square plus 7. This is the final answer for that question. तुम्हाला याचं फायनल आन्सर दिलं, डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 2x साइन ऑफ 2 log इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 अपॉन काय एक्स स्क्वेअर प्लस 7. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट मध्ये काय दिले बघा, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रेस्पेक्ट टू एक्स. 11 नंबरचं एक्झाम्पल, टॅन ऑफ कॉस साइन एक्स. मग इनिशियलला काय दिले तुम्हाला, टॅन एक्स. मग लेट y is equal to tan of cos of sin x bracket close differentiate with respect to x. Therefore dy by dx is equal to derivative of tan in bracket cos in bracket sin x bracket close differentiate with respect to x. मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो, इनिशियल लेवलला काय आहे, टॅन आहे. इनिशियल लेवलला काय आहे, टॅन. मग तुम्हाला काय करायचं आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो बघा सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ काय, आतलं फंक्शन. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे, कॉस ऑफ साइन एक्स इज इक्वल टू हे बाकी ॲज इट इज. मी तुम्हाला सांगितलं आहे मॅथमध्ये का नाही 60% तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे. ॲज इट इज सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ साइन एक्सचं काय, अगेन मायनस साइन ऑफ साइन एक्स into derivative of sin x into derivative of sin x is equal to a as it is sec square in bracket cos of sin x into minus sin of sin x into derivative of sin x. मग derivative of sin x काय मित्रांनो, कॉस एक्स. तो लिहायचं इथं, फक्त बेसिक फॉर्म्युले पाठ करायचे. शेवटी फायनल आन्सर बघा, डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस बाहेर घ्या, मायनस साइन ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स bracket close. This is a final for dy by dx minus sin of sin x cos of sec square cos of sin x. This is the final for that question. म्हणजे याचं शेवटचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट काय दिलंय आपल्याला, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रेस्पेक्ट टू एक्स. हा क्वेश्चन नंबर काय आहे, 12 नंबरचं, सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4. मग आता काय करायचं आहे आपल्याला, लेट y इज इक्वल टू सेक टॅन एक्स रेस टू 4 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज, हिअर इज ब्रॅकेट क्लोज, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर डिवाय बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह, सेक टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज. आता इनिशियलला काय आहे, सेक आहे. मग सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग आता इथं लिहायचं सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक ऑफ टॅन इन ब्रॅकेट एक्स रेस टू 4 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज इंटू टॅन ऑफ sec x into tan x raised to 4 plus 4 bracket close into derivative of कशाचा डेरिव्हेटिव्ह, आतल्या फंक्शनचा, tan of x raised to 4 plus 4 bracket close is equal to
हे बाकी ॲज इट इज सेक tan of x raised to 4 plus 4 bracket close sec tan of x raised to 4 plus 4 into tan of in bracket tan x raised to 4 plus 4 bracket close sec tan x raised to 4 plus 4 tan of tan x raised to 4 plus 4 bracket close into याचा डेरिव्हेटिव्ह होतो sec square x raised to 4 plus 4 into derivative of x raised to 4 plus 4 bracket close. आता फायनल आन्सर आपल्याला लिहायचं याचं डायरेक्ट तर किती येईल बघा. हे बाकी ॲज इट इज सेक tan of x raised to 4 plus 4 हे ॲज इट इज into tan of tan x raised to 4 plus 4 into sec square x raised to 4 plus 4 into आता याचा डेरिव्हेटिव्ह मग x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह किती x raised to n च्या फॉर्म्युल्याने 4x क्यूब आणि प्लस 0 इज इक्वल टू आता बघा हे 4x क्यूब प्लस 0 म्हणजेच किती 4x क्यूब. बाकी राहिलेलं लिहून टाका. नंतर काय येतं सेक स्क्वेअर एक्स रेस टू 4 प्लस 4 सेक स्क्वेअर एक्स रेस टू 4 प्लस 4 आणि बाकी ॲज इट इज सेक ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज इनटू टॅन ऑफ टॅन x raised to 4 plus 4 bracket close. This is the final answer for dy by dx. dy by dx. This is the final answer for dy by dx. This is the final answer for dy by dx. Next question बघा. काय दिले बघा आपल्याला y is equal to log x whole square minus log x square. तर मायनस x square काय लिहिता येतं बघा y is equal to log x त्याचा होल स्क्वेअर ॲज इट इज -2 log x. मग याला काय लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy by dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिव्हेटिव्ह log x त्याचा होल स्क्वेअर -2 टाइम्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा log x इज इक्वल टू आता log x होल स्क्वेअर आहे log x काय आहे होल स्क्वेअर आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कसा घ्यायचा आहे बघा 2 log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x -2 आता डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय येतो 1/x ॲज इट इज ॲज इट इज फॉर्म्युले दिलेले आहेत तुम्हाला. मग आपल्याला काय दिलंय बघा इथं काय आहे log a रेस टू m log a. आता इथं काय दिलंय बघा 2 log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x -2/x इज इक्वल टू 2 log x -2 अपॉन काय x. याच्यातून तुम्ही देअरफॉर dy by dx इज इक्वल टू 2 कॉमन घेऊ शकता log x -1 अपॉन काय x. दिस इज अ फायनल आन्सर फॉर दॅट क्वेश्चन. असंही तुम्ही त्याला सोडवू शकता 2 कॉमन घेऊ शकता MCQ साठी. हे एक्झाम्पल कसं होतं MCQ साठी होतं. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे क्वेश्चन नंबर 2 चालू आहे आपला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x आणि त्याच्यामध्ये XIV म्हणजे हा एक रोमन अंक आहे तो किती नंबरचा होतो तो 14 नंबरचा. म्हणजे इकडं आता याच्यामध्ये काय दिले बघा साइन ऑफ साइन रूट x म्हणजे आपण काय करणार आहे बघा लेट y इज इक्वल टू साइन ऑफ साइन रूट x. मग डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू काय लिहायचं आहे आपल्याला x. Therefore dy by dx is equal to derivative of
मग डेरिव्हेटिव्ह ऑफ किती येणार आहे बघा, साइन रूट ऑफ साइन रूट एक्स. मग आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. मग डिफरन्शिएशन घेताना बघा इनिशियलला काय आहे, साईन आहे. इनिशियलला काय आहे, साईन. मग हा साईन आणि हा एक्स, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. मग साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, कॉस एक्स. इथं लिहायचं कॉस, पण अँगल ॲज इट इज साईन रूट एक्स. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कशाचा, आतल्या अँगलचा. मग आतल्या अँगलचं फंक्शन कोणतं आहे, स्क्वेअर रूट ऑफ किती, साईन रूट एक्स. आता हे जे हे शेवटपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ॲज इट इज लिहायचं. शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत एक्झाम्पल संपत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ॲज इट इज लिहायचं आहे. मग दिसताना काय दिसतं इनिशियल लेवलला, आता इथं स्क्वेअर रूट आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, मग स्क्वेअर रूट ऑफ एक्स असतं 1/2 रूट एक्स. मग 2 रूट साईन रूट एक्स, साईन रूट एक्स इन टू. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा येईल सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ किती, आतल्या फंक्शनचा साईन रूट एक्सचा. बघा लक्ष द्या, कॉस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ किती झाला इथं, साईन रूट एक्स ॲज इट इज, मल्टिप्लाय 1/2 टाइम्स ऑफ रूटमध्ये साईन रूट एक्स मल्टिप्लाय. आता इनिशियलला काय आहे, साईन रूट एक्स आहे. मग साईन रूट एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस रूट एक्स. आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कशाचा, रूट एक्सचा. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा, रूट एक्सचा. शेवटपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेत राहायचं. आता रूट एक्सचा किती येतो, 1/2 रूट एक्स. मग बाकी ॲज इट इज लिहायचे. आपल्याला काय काय ॲज इट इज लिहायचे बघा, कॉस रूट साईन रूट एक्स हे आपल्याला ॲज इट इज लिहायचे. पुन्हा इथं काय आलं, कॉस रूट एक्स आलं, कॉस रूट एक्स होल डिवायडेड बाय किती आहे, 2 रूट साइन एक्स, 2 रूट साइन रूट एक्स. बोला आता याचा डेरिव्हेटिव्ह रूट एक्सचा 1/2 रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह किती आला, 1/2 रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 1/2 रूट एक्स. म्हणजे हा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, इज इक्वल टू हे बाकी ॲज इट इज लिहायचं, कॉस रूट साईन रूट एक्स मल्टिप्लाय किती लिहायचं, कॉस रूट एक्स होल डिवायडेड बाय किती येणार, 2 2 चा 4, 4 रूट एक्स इंटू रूट ऑफ साईन रूट एक्स. हा बघा हा 2 आणि हा 2 किती झाला, 4. म्हणजे 2 2 चा किती झाला तिथं, 4 झाला. कॉस रूट ऑफ साईन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स अपॉन 4 रूट एक्स स्क्वेअर रूट ऑफ रूट साईन रूट एक्स. This is the final answer for dy by dx. dy by dx. Cos root sin root x multiply cos root x upon 4 root x into root sin root x. म्हणजे स्क्वेअर रूट असेल तर आपल्याला काय करायचं, स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1/2 रूट एक्स. किती असतो, 1/2 रूट एक्स. नेक्स्ट बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं बघा, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग ऑफ सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर. बघा लक्ष द्या सर्वांनी. आता लेट y इज इक्वल टू ॲज इट इज लॉग ऑफ सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय दिलंय आपल्याला, सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. इनिशियलला इथं काय आहे, लॉग हे. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा किती, 1/x. मग इथं काय घ्यायचा, लॉग एक्स आहे पण एक्स ऐवजी पूर्ण फंक्शन आहे, म्हणजे 1/, किती घ्यायचं, सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह कशाचा लिहायचा, सेक इन ब्रॅकेट ई रेस टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/, सेक ई रेस टू एक्स होल स्क्वेअर मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस
आता इनिशियल इथं काय सेक एक्स आहे, समजलं आपण एवढ्या अँगलला एक्स समजलं. मग सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्सचा इनिशियल डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग आता इथं लिहायचं सेक इन ब्रॅकेट ई रेस टू एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय टॅन इन ब्रॅकेट ई रेस टू एक्स स्क्वेअर. आणि कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. म्हणजे पहिले आपण काय घेतलं, लॉग एक्स 1/x पुन्हा सेक एक्सचा सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि पुन्हा कशाचा घ्यायचा, ई रेस टू एक्स स्क्वेअर. बघा हे देवाच्या कारणानं काय झाले, कॅन्सल झाले. सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर अपॉन सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर सारखा आहे ना, तो सारखा असेल भागाकारामध्ये तर काय होतो, कॅन्सल झाला. मग उरला काय, फक्त आता जे उरलं ते आपल्याला लिहायचं. मग देअरफॉर डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय उरलं इथं, टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. बरं याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स स्क्वेअर. बरं ई रेस टू एक्स काय आहे, ई रेस टू एक्स जगातलं सगळ्यात सुखी फंक्शन आहे ई रेस टू एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तरी तेच आन्सर येतं, इंटिग्रेशन घेतलं तरी सुद्धा तेच आन्सर येतं. म्हणून पहिल्यांदा काय होईल, ई रेस टू एक्स स्क्वेअर हा ॲज इट इज राहील. ई रेस टू एक्स स्क्वेअर काय राहील, ॲज इट इज. आणि पुन्हा कशाचा डेरिव्हेटिव्ह, मग एक्स स्क्वेअरचा, कारण इथं एक्स नाही फक्त काय आहे, एक्स स्क्वेअर आहे. मग आता काय येईल बघा, टॅन ऑफ इन ब्रॅकेट ई रेस टू एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय ई रेस टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचा 2x. एक्स स्क्वेअरचा किती, 2x. मग शेवटी आपण काय लिहिणार बघा, डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि मग आपण शेवटी अँगल लिहिला टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. दिस इज अ फायनल आन्सर फॉर दॅट क्वेश्चन डिवाय बाय डी एक्स. म्हणजे हा MCQ साठी येणार, तुम्ही ते MCQ साठी कन्सिडर करू शकता. याच्यामध्ये MCQ साठी डायरेक्ट आन्सर येणार विद्यार्थ्याचं, एअर टू एअर. जर MCQ साठी आलं तर तुम्हाला डायरेक्ट लिहिता येणार, डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2x ई रेस टू एक्स इंटू टॅन ऑफ ई रेस टू एक्स. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलंय बघा, तोच क्वेश्चन आहे फक्त क्वेश्चन नंबर बदलला. लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर. आता याच्यामध्ये थोडासा क्वेश्चन मॉडिफाय करून त्यांनी MST CET 2024चा PYQ मध्ये हा प्रश्न आला होता. 2024चा PYQ, 2025 माहित नाही अजून लोकांना, पण 2024च्या याच्यात आलेलं आहे. थोडा चेंज काय केला इथं, ई स्क्वेअरच्या ऐवजी एक्स स्क्वेअर घेतला आणि ॲट एक्स इक्वल टू 0 घेतला. ॲट एक्स इक्वल टू काय घेतलं, 0 घेतलं. बघा सेम क्वेश्चन आहे, लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ log x to the base e square to the base e square. आता लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज वगैरे हे सांगितलेले आहेत, ते दिलेले आहेत. लॉगरिथमची प्रॉपर्टी काय यूज करायची इथं बघा, इथं लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस काय आहे, ई स्क्वेअर आहे, टू द बेस ई स्क्वेअर. मग जर असं जर असेल तर आपण कसं यूज करतो बघा, लॉगरिथमची प्रॉपर्टी लॉग ए टू द बेस बी, ए टू द बेस बी. मग आता याला कसं लिहितात बघा, लॉग ए अपॉन लॉग बी. याला कसं लिहितात, लॉग ए अपॉन लॉग बी. हे झाला पहिला रूल. मग आता याच्यामध्ये काय येईल बघा, लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन किती, लॉग ई स्क्वेअर, लॉग ई स्क्वेअर. हा ए आणि हा बी, मग हा ए होता, मग लॉग ऑफ लॉग एक्स आणि बी ई स्क्वेअर होता, लॉग ए टू द बेस बी दॅट इज लॉग ए अपॉन लॉग बी. मग पुढं काय होईल, आता लॉग ऑफ लॉग एक्स झालं तर हे वरचं ॲज इट इज राहील लॉग ऑफ लॉग एक्स. पण दुसऱ्या प्रॉपर्टीनुसार याला कसं सॉल्व करतात बघा, लॉग ए रेस टू यम त्याला लिहितात यम लॉग ए. याला काय लिहितात बघा, यम लॉग ए. लॉग ए टू द बेस बी दॅट इज लॉग ए अपॉन लॉग बी आणि लॉग ए रेस टू यम इज इक्वल टू यम लॉग ए. मग याला कसं लिहितात, टू लॉग ई, टू लॉग ई. पण लॉग ईची व्हॅल्यू किती असती, लिहून दिली ही सुद्धा, लॉग ईची व्हॅल्यू किती असती,
1. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं लॉग ईची व्हॅल्यू किती आहे 1. मग आता इथं किती येणार लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2. आता बघा हे आपण जेव्हा संडे लेक्चर घेतले होते याच्यात सांगितलेले सगळ्या प्रॉपर्टीज. लॉग ई म्हणजे काय असतं बघा याच्या बेसला काही जर नसेल तर काय असतं ई असतं. बेसला जर काहीच नसेल तर काय असतो ई असतो. जर सारखी व्हॅल्यू असेल ए टू द बेस ए बी टू द बेस बी तर उत्तर किती येतं 1 येतं. समजा तुम्हाला कोणी विचारलं इथं लॉग 100 टू द बेस 100 तरी सुद्धा उत्तर किती 1. त्याचा बेस आणि इंडेक्स जर सारखा असेल तर उत्तर किती असतं 1 असतं. मग आता लॉग ई आहे मग टू द बेसला काहीच नसेल तर काय असतो ई असतो. काहीच दिला नसेल तर काय असतो ई असतो. मग लॉग ई टू द बेस ई किती असतं 1. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय झाला बघा 1/2 हा कॉन्स्टंट झाला आणि फंक्शन काय राहिलं आपलं लॉग ऑफ लॉग एक्स फक्त झाला. एकदम सिंपल झाला. आता डेरिव्हेटिव्ह डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स देअरफॉर वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. इथं 1/2 बाहेर घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ किती लॉग ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ किती आला लॉग ऑफ लॉग एक्स. मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहिताना काय करायचं लॉग ऑफ लॉग एक्स लिहिलं आपण तर किती येईल बघा आता डेरिव्हेटिव्ह हा 1/2 ॲज इट इज. बोला किती 1 अपॉन लॉग एक्स आणि पुन्हा कशाचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा आतल्या फंक्शनचा. मग इज इक्वल टू 1 अपॉन 2 लॉग एक्स मल्टिप्लाय किती 1/x and therefore this is a final answer for dy by dx is equal to 1 by किती 2x log x 2x log x. This is a final answer for that question. MCQ ला आलेला आहे 2024च्या. काय होतं लॉग ऑफ लॉग एक्स होतं टू द बेस ई स्क्वेअर होतं. फक्त टू द बेस जर बदलला तर तो काय येणार आहे डिवाइडमध्ये आपल्याला लिहिता येणार आहे. डिवाइडमध्ये आपल्याला तो लिहिता आला पाहिजे. तर हे लॉगरिथमच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत पाहिजेत. आता या प्रॉपर्टीज आपण याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये घेतलेले आहे. लॉग ए टू द बेस बी लॉग ए अपॉन लॉग बी लॉग ए रेस टू एम एम लॉग ए आणि लॉग ईची व्हॅल्यू असती 1. ज्याचा बेस आणि इंडेक्स जर सारखा असेल तर त्याचं उत्तर किती येतं ऑलवेज 1. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता सर्वांनी. नेक्स्टमध्ये काय दिलंय बघा लॉग ऑफ लॉग एक्स त्याचा होल स्क्वेअर. हे सगळे कंपोजिट फंक्शन आहेत. याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्हज हे फॉर्म्युले जे आहेत इनिशियल लेवलला ते पाठ करणं खूप खूप गरजेचे आहेत. बघा समोर लक्ष द्या इकडे आता. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग एक्स. पहिला ब्रॅकेट क्लोज झाला दुसरा ब्रॅकेट क्लोज आणि तिसरा ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर आहे. माणसाच्या लाईफमध्ये 3 ब्रॅकेट इथे यूज होतात. एक कर्ली ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट असे 3 ब्रॅकेट आपल्याला यूज करायचे आणि सोडवायचे आहेत. बरं रेस टू पॉवर आलं की कोणता फॉर्म्युला वापरायचा एक्स रेस टू एनचा. काय फॉर्म्युला आहे एन टाइम्स ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1 एक्स रेस टू एन. मग आता याच्यामध्ये काय दिलंय बघा आपल्याला डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आपल्याला लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज हा ब्रॅकेट क्लोज आणि त्याचा ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. मग डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर एक्स रेस टू एनचा पहिलाच फॉर्म्युला आहे. मग पहिला फॉर्म्युला काय बघा 2 एन घेतला काय घेतला 2 ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज आणि अगेन हेअर इज ब्रॅकेट क्लोज. बरोबर 2 लॉग. मग 2 - 1 लिहायची गरज आहे का नाही आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ हे आतले तिन्ही फंक्शन लॉग ऑफ लॉग एक्स हे आतले तिन्ही फंक्शन कशामुळे आले
कारण पॉवर रेस टू होता, रेस टू असेल तर सगळे फंक्शन घ्यायची. आता हे बाकी ॲज इट इज 2. आता ॲज इट इज लिहायचा कंटाळा करायचा नाही, आपल्याला ती लिहावंच लागणार आहे पेपरमध्ये. लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट क्लोज. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. तर इनिशियलला काय इथं लॉग आहे, काय लॉग आहे आणि आत फंक्शन आहे. कोण सांगतो याचा आन्सर? 1 किती लॉग ऑफ लॉग एक्स इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा? आतल्या फंक्शनचा, लॉग ऑफ लॉग एक्सचा. आतल्या फंक्शनचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह लिहिणं गरजेचं आहे. हे आता बाकी ॲज इट इज 2 log of in bracket log in bracket log x bracket close, here is close. काय आलं इथं? 1 आलं. 2 log of log x ॲज इट इज, पण डेरिव्हेटिव्ह पुन्हा कशाचा आला? लॉग ऑफ लॉग एक्सचा. हे होल डिवायडर मध्ये किती लिहायचं? लॉग ऑफ लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. बोला आता याचा डेरिव्हेटिव्ह कोण सांगतं? लॉग ऑफ लॉग एक्सचा प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये हेच एक्झाम्पल होतं. 1 लॉग एक्स आणि पुन्हा कशाचा डेरिव्हेटिव्ह? लॉग एक्सचा. शेवटपर्यंत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बघा लक्ष द्या इकडं. 2 टाइम्स ऑफ हे बाकी ॲज इट इज लॉग इन ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज होल डिवायडेड बाय किती? लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1 लॉग एक्स आला आता इथं इंटू किती सांगा? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. सगळ्यात शेवटी डेरिव्हेटिव्ह कसा झाला? लॉग एक्सचा आला. कसा झाला? लॉग एक्स. सगळ्यात शेवटी कसा डेरिव्हेटिव्ह आला? लॉग एक्सचा. मग आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला तर आपल्याला काय करायचं आहे बघा? 1/log x इंटू एक्स. आता लिहिताना फक्त फंक्शन असं लिहायचं, देअरफॉर डिवाय बाय dx इज इक्वल टू हे पूर्ण ॲज इट इज 2 log in bracket log x ब्रॅकेट क्लोज अपॉन किती आलं? x log x into log of log x. This is the final answer for that question. Divide by dx is equal to किती आलं? 2 times of log x ब्रॅकेट क्लोज केले सगळे आणि आपण x log x into log of log x. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये काय होतं? रेस टू फंक्शन होतं. काय होतं? रेस टू x रेस टू n. मग x रेस टू n चा अर्थ काय असतो? n टाइम्स ऑफ x रेस टू n मायनस 1. नेक्स्ट एक्झाम्पल बघा सर्वांनी. बघा एक्झाम्पल एकदम सोपं आहे. MCQ मध्ये सहज सोडवता येईल आपल्याला. हा MCQ टाईपचा क्वेश्चन आहे. तर MCQ मध्ये आपल्याला लगेच सोडवता येईल, लगेच सांगता येईल. डेरिव्हेटिव्ह आपल्याला सोडवता आला पाहिजे. आता याच्यामध्ये बघा cos 2x चे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. cos 2x सांगा. cos 2x cos square x minus sin square x cos square x minus sin square x equal to बोला equal to 1 minus 2 sin square x equal to 2 cos square x minus 1 equal to बोला cos 2x चे फॉर्म्युले 1 minus tan square x upon 1 plus tan square x. बघा आता याच्यावर 4 एक्झाम्पल तयार होतात. cos 2x वर हे झालं ट्रिग्नोमेट्री. हे मी म्हणत नाही, तुम्हाला लगेच लक्षात राहील. पण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले एकदा तयार केल्यानंतर डबल ते विसरत नाही. डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले किंवा डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे cos 2x झालं ट्रिग्नोमेट्री. मग cos 2x चे 4 फॉर्म्युले आहेत. cos square x minus sin square x. आता याच्या आधारे आपण याची सोपी टेक्निक वापरू शकतो किंवा डायरेक्ट सुद्धा सॉल्व करता येतं. बघा लक्ष द्या. लेट y इज इक्वल टू sin square x square minus cos square x square. फॉर्म्युल्यामध्ये बसतं का आता हे? सध्या
नाही बसत. इनिशियलला काय लागतं अगोदर? कॉस स्क्वेअर लागतं. कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? यातून मायनस कॉमन घ्यायचं. काय कॉमन घ्यायचं? मायनस. ब्रॅकेटमध्ये काय येतं बघा? कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस. फॉर्म्युल्यानुसार याला काय लिहिता येईल? फॉर्म्युल्यानुसार याला काय लिहिता येईल? किती नंबरचा फॉर्म्युला यूज होणार? 1 नंबरचा, राईट. मग 1 नंबरच्या फॉर्म्युल्यानुसार याला कसं लिहिता येईल आता? मायनस तर आहे चिन्ह, इथं लिहायचं कॉस. बर, कॉस किती? 2x स्क्वेअर, राईट. 2x स्क्वेअर काय झाला तुमचा? हा अँगल झाला. काय लिहिता येईल त्याला? कॉस 2x स्क्वेअर. कारण इथं काय आहे? हेअर इज एक्स, हेअर इज एक्स. पण इकडे काय झालं? 2x झाला. पण इकडे काय आहे? एक्स स्क्वेअर आहे, म्हणून काय झालं? 2x स्क्वेअर. आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह हा जग जाहीर आहे डायरेक्ट. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू मायनस चिन्ह ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ किती? कॉस 2x स्क्वेअर मायनस, बोला कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कॉस एक्सचा किती? मायनस साइन ऑफ 2x स्क्वेअर इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा? 2x स्क्वेअरचा. मग मायनस मायनस प्लस साइन ऑफ 2x स्क्वेअर इंटू 2x स्क्वेअरचा किती? 4x. कारण x स्क्वेअरचा किती सांगा? x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती? 2x. मग 2 2चा किती झाला? 4x. म्हणजे याचा आन्सर एकदम सोपं होतं मित्रांनो. बघा dy बाय dx इज इक्वल टू आपल्याला काय लिहायचं आहे आता? 4x आणि पुढे काय राहिलं? साइन 2x स्क्वेअर. साइन 2x स्क्वेअर. दिस इज द फायनल फॉर dy बाय dx. आता याला तुम्ही डायरेक्ट पण सोडवू शकता. पहिले काय करायचं? साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. पण ही पद्धत एकदम सोपी आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे दिलेत का नाही आपल्याला, ते माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला जे एक्झाम्पल दिले ते सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉस 2x, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स, 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1, 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. हे काय आहे? कॉस 2x फॉर्म्युले. त्याच्यानंतर dy बाय dx किती आला? 4x इंटू साइन 2x स्क्वेअर. हे व्हॅल्यू आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपलं मस्के कोचिंग क्लासेसचं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला तुम्ही लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. हे शेवटचं एक्झाम्पल होतं या क्वेश्चन नंबर 2 मधलं, तर ते तुम्ही लिहू शकता. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण जर प्रामाणिकपणे केल्या तर ह्या तुम्हाला सॉल्व करता येईल, लक्षात येतील. धन्यवाद.